नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये ओवी आणि सगुणा ह्या दोघीच एकमेकींना गप्पा मारत बसलेल्या असतात, कारण जानकी आणि ऋषिकेश घराच्या बाहेर गेलेले असतात आणि सगुणा आज ओवीला सांभाळण्यासाठी घरी आलेली असते। तेवढ्या तर दोघांच्या गप्पा चालू असताना जानकी ही कामावरून घरी येते आणि मग जानकी आल्यामुळे सगुणा आता ही उठून जायला लागते। तेव्हा जानकी तिला अडवते आणि काही पैसे देत असते, तर सगुणा तिच्या हातातून पैसे घेत नाही। ती म्हणते की हो मॅडम, ही कसले पैसे देत आहेत? तेव्हा जानकी म्हणते की अगं, तू इतक्या वेळ आमच्या मुलीला सांभाळलंस, त्याचा मोबदला नको का? पण सगुणा काही ऐकत नाही। ती म्हणते की असं नाही ताई, अहो जेव्हा मी मरणाच्या दारात पडली होती हॉस्पिटलमध्ये, माझं बिल तुम्ही पे केलं होतं आणि मी ही कोणाची जाणीव विसरत नसते। तुमचे तर माझ्यावर खूप उपकार झाले आणि एवढे मोबदला याच्यासाठी, ह्या कामासाठी मी मोबदला घेऊ का? अहो एवढी तरी माणुसकी आहे अजूनही, मी घेणार नाही हे पैसे। तेव्हा आता सगुणा जायला लागते। तर आता जानकी म्हणते की अगं असं नाही, पण आपल्या कामाचा मोबदला हा आपण स्वतःहून घ्यायचा असतो, नाहीतर समोरचा माणूस खूप फायदा घेतो आणि आपल्याला खूप तुच्छ लेखतो। त्यामुळेच मला खूप अनुभव आलेले आहे आणि सगुणा, मी तुला हुशार करत आहे, माझे अनुभव खूप वेगळे आहेत असं समजावत असते। तर दुसरीकडे आता सुमित्रा ह्या खूपच टेन्शनमध्ये असतात, कारण आता ऐश्वर्याचं वागणं त्यांना खूप खटकलेलं असतं। ती निरमा पावडर पाहून आजीला आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही सुद्धा निरमा पावडर पाहतायत का? तेव्हा आता ऐश्वर्याला हे कळतं की ती निरमा पावडर खूपच चांगली आहे, की त्याने इतका कपडा स्वच्छ केला होता जानकीने आणि त्याच्यामुळेच ऐश्वर्याला खूप राग येत असतो। आणि मग त्या आजीला म्हणते की अशी चीप, अशी रस्त्यावरची निरमा पावडर आपल्या घरात वापरली जात नाही। आणि आईने काय केलं माहिती आहे ना, एक घ्यायची तर पूर्ण वस्तू तिच्याकडून घेतल्या, त्याच्यामुळे माझ्या डोक्यातच गेलेली आहे ती सुमित्रा। तेव्हा आता मी सोडणारच नाही। आजीला सुद्धा आता ऐश्वर्याचं बोलणं खटकत असतं। तितक्या सुमित्रा येतात आणि लगेच ऐश्वर्या आता त्या निर्मला असं पायाने लाथळते आणि ती निर्मा पूर्ण लादीवर सांडते। मग सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणतात की ऐश्वर्या, हे काय करत आहेस तू? काय चाललंय तुझं? अगं, निरमा पावडर घेतली म्हणून तुला एवढा त्रास का होत आहे? मग आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला गरजच काय होती अशी चीप निरमा पावडर घ्यायची? कोणी दोन शब्द चांगले बोलला ना की लगेच भोळ्यापणासारखं कोणालाही होकार द्यायचा। माहिती ना त्या बाईची काय लायकी आहे? तुम्ही तिला इथे उभंच कशाला केलं? आणि याच्या पुढे मी तिला दारात सुद्धा उभं करणार नाहीये। पण आता सुमित्रा म्हणतात की अगं ऐश्वर्या, किती बोलतेस तू? काय केलंय ग त्या जानकीने? ती तिचा बिझनेस सांभाळते, तिचा जॉब आहे तो, आणि ते आपल्याला विकायला आणलेलं होतं, तर ती वस्तू चांगलीच आहे ना। तुझ्या डोळ्यांसमोर तू पाहिलंस ना तिने कपडा किती स्वच्छ केला, मग त्यात आता काय आहे चीप वगैरे म्हणायचं? पण ऐश्वर्या आता खाली त्या हॉलमध्ये निरमा सांडल्यामुळे ती म्हणते की आता मला काही सांगू नका, मला हे पटलेलंच नाहीये। मग सुमित्रा म्हणते की अगं, पण असं घरामध्ये तू निरमा पावडर सांडवलीस, कचरा झाला, घाण झाला, आता हा पसारा कोण साफ करणार आहे? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जिने निरमा दिली ना तिला बोलवा ना, बोलवा तुमच्या त्या लाडक्या सुनेला, त्या जानकीला, ती देईल ना साफ करून। नाहीतरी तिला झुगायची सवयच आहे ना, नाहीतर मग तुम्ही साफ करा। असे तुम्ही बसलेलेच असतात ना, तुम्ही कुठे काय काम करतात? मग एक दिवस काम केलं तर कुठे बिघडलं? घ्या आवरून तुम्हीच, आणि रूममध्ये निघून जाते। आता मात्र सुमित्रा रडायलाच लागतात की किती उद्धटासारखं बोलली ही ऐश्वर्या। आता त्या रूममध्ये येतात आणि इकडे नानांना भरवत असतात। तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, त्या रडत असतात आणि मग नानासाहेब सुद्धा सुमित्राकडे पाहतात आणि ते सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असतात की तू का रडते? तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय? तुला कोणी त्रास दिलाय? आणि मग ते सुद्धा ऐश्वर्याबद्दल काहीतरी बोलून पाहतात, पण सुमित्राला मात्र नानांची भाषा काही कळत नाही। मग आता त्यांना सांगायचंय पण नानांना ते कळत नाही आणि नानांना जे बोलायचंय ते सुमित्राला कळत नाहीये। तर असं जमलिंग होतं आणि त्यामुळे दोघांचेही विषय हे अर्धवट राहून जातात आणि सुमित्रा खूपच रडत असतात। तर पुढे आता जानकी छान असं जेवण बनवून ठेवते आणि तितक्यात ऋषिकेश कामावरून येतो आणि मग ते ऋषिकेशला जेवण वाढते। तर ऋषिकेशचा मूड काही आज वेगळाच आहे आणि मग तो ऋषिकेश जानकीला म्हणतो की काही लोणचं वगैरे असेल तर दे मला, पापड दे। मग आता जानकी म्हणते आज काय झालंय तुम्हाला? आज जेवणा व्यतिरिक्त पण तुम्हाला अजून एक्स्ट्रा काहीतरी हवंय? रोज असं होतं की मी एक्स्ट्रा बनवते पण तुम्ही ते खात नाहीत, पण आज तुम्हाला सगळं आहे पण तरी सुद्धा तुम्ही मागून घेतायत, म्हणजे नक्कीच आज तुमचा मूड खूप छान आहे वाटतं। पण कशामुळे मलाही सांगा नक्की काय झालंय ते? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ना जानकी, आता उद्यापासून तुला बाहेर बिझनेस करायची गरज राहणार नाही, कारण माझाच बिझनेस इतका ग्रो झालाय ना। मी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि शेतकऱ्यांचं जे काही कमिशन असतं, जे घेतात समोरचा, ते आता राहणार नाही आणि डायरेक्ट हा माल येणार शेतकऱ्यांपासून, म्हणजे बाहेर विकला जाणार आहे। त्यामुळे मध्ये कोणी येणार नाही आणि शेतकऱ्यांचा खूप फायदा होणार आहे। तर माझाच बिझनेस आता खूप मोठा होणार आहे आणि तू माझ्याच बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होऊन जा। तेव्हा जानकी म्हणते मी तर इन्व्हॉल्व आहेच तुमच्या बिझनेसमध्ये,
पण साईड बाय माझे काहीतरी काम आहे ना 2 पैसे कमवायचं. मग असं नका म्हणू की मी तुमचा बिझनेस आहे म्हणून मी काम करण्यासाठी बाहेर नाही पडणार. असे आता ओवीला सांभाळावं नाही लागणार आहे. सगुणा आपल्याकडे रोज येणार आहे. ती असंही कंटाळते, तिला उलट ओवीसोबत छान वाटतं. असं आहे का? मग आता ऋषिकेश म्हणतो की हो, पण मला खूप जणांनी सपोर्ट केले आणि आपला बिझनेस खूप जोरात होणार आहे. मग जानकी पण खूप खुश होते. तर आता ऐश्वर्याचं असं वागणं पाहून खूप टेन्शन आलेलं असतं. सुमित्राला तर खूप रडत असतात. त्यांना एक प्रकारचा पश्चाताप झालेला असतो आणि त्यांना आता खरोखर असं वाटतंय की जानकीने ह्या घरात यावं. ऋषिकेशने सुद्धा पुन्हा ह्या सगळ्यांना माफ करून ह्या घरात यावं. पण आता ऋषिकेशने ठाम निर्णय घेतलेला आहे. तर आता जानकीच्या हातात बाहुली असते, ती ओवीला देत म्हणते की हे सरप्राईज. मग ओवी म्हणते की ही बाहुली तर आपल्या त्या घरी होती ना मम्मा, मग तू कशी काय आणली? मग जानकी म्हणते की अगं मला आजी भेटली होती आणि आजीनेच ही बाहुली तुझ्यासाठी पाठवली आहे. आजीला तुझी खूप आठवण येते ग ओवी. मग ओवी म्हणते की मम्मा ही बाहुली पाहून तर मला खरोखर तिथे जावं असं वाटतंय. मला पण आजीची खूप आठवण येते. पण ऐक ना मम्मा, पप्पा असं का म्हणतात ग की त्या घरात आपला काही संबंध नाही आहे, आपली तिघांचीच लाईफ आहे, मग आपण कुठे जायचं नाही आहे, म्हणजे आपण आता कायम इथेच राहणार आहोत का? आता जानकी म्हणते की असं नाही आहे ओवी, ते घर कोणाचं आहे? आपलं आहे. मग आपलं घर सोडून आपण इथे का राहायचं? हे बघ लवकरच तो दिवस येईल की आपण त्या घरात असू, त्याच्यामुळे तू काळजी करू नको, तुला तुझी आजी भेटेलच. मग आता जानकीचा कामावर जाण्याचा टाइम होतो म्हणून जानकी म्हणते की ओवी चल मी जाऊ का कामावरती? आता सगुणा ताई येईल तुझ्यासाठी इथे तुला बघायला. तेव्हा ओवी म्हणते की मम्मा एक काम करते का, तू पण कामाला चालली आहे, बाबा पण घरी नाही आहे, मग मी पण जाऊ का, मला सोडते का घरी? तेव्हा जानकी म्हणते आयडिया तर चांगली आहे, असं बाबा पण घरी नाही आहे ना, पण एक लक्षात ठेव आपलं सिक्रेट हे कोणाला सांगायचं नाही आहे, बाबांना पण नाही. मी तुला सोडते आणि येताना पुन्हा घेऊन येईल, म्हणजे बाबांना कळणारच नाही. तेव्हा आता ओवी सुद्धा निघाली आहे जानकी बरोबर. पण जानकी आता सोबत गुलाबला पण घेते, कारण तिला घराच्या आतपर्यंत पोहोचवण्याचं काम गुलाब करणार असतो. त्याप्रमाणे आता जानकी तिला गेटच्या इथे सोडून गुलाबकडे सोपवते आणि ती कामावरती निघून जाते. तेव्हा गुलाब आता ओवीला घेऊन रणदिव्यांच्या घरी येतो. तर नेमका ऐश्वर्याच पहिल्यांदा दरवाजा उघडते आणि ओवीला पण त्याचा संताप होतो. तेव्हा आता ओवी आणि गुलाब आतमध्ये जातात. तर ऐश्वर्या म्हणते की इथे कशाला आली, हिला कोणी बोलवलं होतं? तर गुलाब म्हणतो बाईसाहेब अहो त्यांना ना आजीची खूप आठवण आली आहे, तेव्हा त्यांना भेटू द्या. मग ऐश्वर्या म्हणते की काय, अशी माझी बिना परमिशन घेता ही आतमध्ये आलीच कशी काय? आणि ओवी तुला माहिती नाहीये तुझ्या आईला मी धक्के मारून ह्या घरातून बाहेर काढले, तेव्हा तुला धक्के मारायला मला वेळ लागणार नाही. आणि काय ग आजीला भेटायला आलीस का? नाही भेटायचं, जा चल इथूनच तू बाहेर जा. असं म्हणून एवढं ओवीशी सुद्धा ऐश्वर्या भांडताना दिसत आहे आणि गुलाब मात्र ऐश्वर्याला समजू पाहतोय. पण ऐश्वर्या काही समजण्याच्या मनस्थितीत नाहीये. ती आता आरडाओरड करते आणि ओवीचा हात पकडून तिला घराच्या बाहेर ढकलून देते. आता ओवीला खूप जोरात तिच्या हाताला हिसका लागतो आणि ओवी रडायला लागते. तेव्हा गुलाबला काही कळतच नाही की आता कोणाची बाजू घ्यावी आणि कोणाला काय म्हणावं, कारण ओवी खूप रडत असते. तर ओवी आता रागाने तिथून पळून जाताना दिसते, तर गुलाब तिच्या मागेच पळत सुटतो. तर इकडे ऐश्वर्याला काही घेणं देणं नाहीये, ती दरवाजा बंद करून घरात जाते. आता ही गोष्ट ती लपवून ठेवणार आहे की ओवी इथे आली होती असं सौमित्रापासून. पण मात्र ओवी ही रडतच निघाली आहे. तर आता पुढे इकडे ऋषिकेशचा पहिलाच दिवस आहे बिझनेसचा आणि तिथे आता काही गुंड येऊन ऋषिकेशला अडवतात आणि म्हणतात की ह्या जागेवर तुम्ही बिझनेस नाही करू शकत. तेव्हा ऋषिकेश खूप चिडतो आणि म्हणतो की तुम्ही कोण आहात, तुम्ही कशाला मला सांगतायत, मला जे करायचं ते मी करेल, माझा बिझनेस आहे. पण ते गुंड आता ऋषिकेशच्या अंगावरच धावून येतात आणि लगेच त्यांच्यामध्ये झटपट चालू होते, एकमेकांना ते मारू लागतात. लगेच त्यातलाच एक शेतकऱ्यांचा माणूस जानकीला फोन करून सांगतो की मॅडम तुम्ही ताबडतोब ह्या जागेवर या, मी देतो त्या, कारण तिथे आता साहेबांना खूप मारझोड करतायत, काही गुंड आलेले आहेत. आता हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती लगेच धावतच ऋषिकेशला वाचवण्यासाठी तिथे पोहोचते. तेव्हा आता तिथे गेल्यावरती ती त्या गुंडांना ऋषिकेशला मारत असतात म्हणून ती सुद्धा आता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते आणि ऋषिकेशच्या एकदम पुढे येऊन उभी राहते. तेव्हा आता जानकीला सुद्धा काठीचा जोरात मार बसतो, जानकीचं डोकं फुटतं. तर आता इकडे ऋषिकेशला खूप काळजी वाटते, पण ते गुंड तरीही मारतच असतात. तर आता जानकी आणि ऋषिकेशला या संकटातून कोण वाचवेल, स्वतःला ते वाचवू शकतील का गुंडांच्या तावडीतून, हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.